नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. निलेश राणे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये राडा. नेमकं काय घडलं? भाजपचे नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आलाय. गुहागर येथे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांनी दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्या फोडल्याची माहिती आहे. आमदार भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते निलेश राणे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरच्या तळी येथे सायंकाळी जाहीर सभा होणार होती. या सभेला विरोध करण्यासाठी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. या सभेला विरोध करण्यासाठी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकावर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा आणि घरांच्या खिडक्या फुटल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलिसांना यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला आहे. नेमकी घटना काय घडली? निलेश राणे यांचा ताफा गुहागरमध्ये सभास्थळी जात असताना संबंधित प्रकार घडलाय. भाजप कार्यकर्त्याकडून जल्लोषात निलेश राणे यांना सभास्थळी नेलं जात होतं. त्यांची मिरवणूक चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर आली तेव्हा मोठा राडा घडलाय. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बॅरिकेड्स लावून रस्त्याच्या एका कडेला करण्यात आलं आणि निलेश राणे यांचा ताफा जाण्यासाठी जागा करण्यात आली. त्यानंतर भाजपची मिरवणूक वाजत गाजत पुढे जात होती. यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.